आदि पुरुष परमेश्वर रूप मूळ असणारे या सांगण्यातील भाव आहे की वर जी ही मुळं आहेत ही वर जी मुळं आहेत ही तर समजा ऊर्ध्व मूलम, तर आदि पुरुष परमेश्वर म्हणजे परम अक्षर ब्रह्म हे जे आहे सच्चिदानंद घन ब्रह्म हे मूळ समजा, आणि हे खोर अक्षर पुरुष परम अक्षर पुरुष हे खोर अक्षर पुरुष हे पहा. हे पूर्ण ब्रह्म म्हणा, परमेश्वर म्हणा, परम अक्षर ब्रह्म म्हणा किंवा सच्चिदानंद घन ब्रह्म म्हणा, ही मुळं आहेत, जसं की फक्त मूळ. आणि मग त्याच्या बाहेर जे जमिनीच्या बाहेर दिसून येतं त्याला झाड म्हणतात. गीता ज्ञानदात्याने केवळ इतकंच म्हटलं आहे की ऊर्ध्व मूलम, वर मुळे, वर मूळ आणि खाली शाखा असणारा हा संसार रूपी पिंपळाचा वृक्ष आहे. आणि जे संत याचे सगळे छंद म्हणजे विभाग जाणतो, स वेदविद तो तत्वदर्शी संत आहे. परमेश्वर कबीरजींनी 600 वर्ष आधी येऊन सांगितलं होतं. तत्वदर्शी संताची भूमिका सांगितली होती आपल्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीने, आपल्या मुखकमलातून बोलून. तो अशीच लीला करतो. वेदही पुरावा देतात. साधारण 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने सांगितलं होतं की अक्षर पुरुष एक झाड आहे, हे जमिनीच्या बाहेर दिसून येते, त्याला वृक्ष म्हणतात. अक्षर पुरुष एक वृक्ष आहे आणि क्षर पुरुष त्याची फांदी, ज्याला निरंजनही म्हटलं आहे, ज्योत निरंजन. आणि तिन्ही देव रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी, तिन्ही देव हे शाखा आहेत आणि पर्णरूपी संसार. आता गीता ज्ञानदाता म्हणतो की या ज्या संसार रूपी वृक्षाच्या जी वर मुळे आणि खाली शाखा असणारा उलटा लटकलेला संसार रूपी वृक्ष आहे, जो याचे सगळे छंद म्हणजे सगळ्या विभागांना सांगेल, तो तत्वदर्शी संत आहे. तो वेदाचे तात्पर्य जाणणारा आहे. आता पहा, परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं की अक्षर पुरुष एक झाड आहे, ज्योत निरंजन म्हणजे क्षरपुरुष त्याची फांदी आणि तिन्ही देव त्याच्या शाखा आहेत, हा पर्णरूपी संसार. आता पहा, परमात्म्याने सांगितलं, कबीर अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वा की डार, यांना अक्षर पुरुषही म्हणतात, ज्योत निरंजन. और तीनों देवा रजगुण ब्रह्मा, सतगुण विष्णू, तमगुण शिवजी रूपी शाखा है, ये 5 रूप संसार. हे पहा, हे कारण हे जमिनीतून हे परोक्ष आहे, पूर्ण परमात्म्याचे गुप्त आहे. जमिनीत जशी मुळे परोक्ष असतात, जमिनीत जसं मूळ परोक्ष असतं, आता हे खोड अक्षर पुरुष आहे. अक्षर पुरुष एक झाड आहे आणि क्षर पुरुष त्याची फांदी, ही जाड फांदी. क्षर पुरुष म्हणा, ज्योत निरंजन म्हणा, काल ब्रह्म म्हणा, आणि तिन्ही देव रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी या शाखा आहेत आणि पर्णरूपी संसार. तर सच्चिदानंद घनब्रह्म यांच्या वाणीत हे कंप्लीट ज्ञान लिहिलेलं आहे. गीताजी मधल्या अध्याय नंबर 4 मधील श्लोक नंबर 32 हा निष्कर्ष आहे की ते सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत सत्साधना म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती बऱ्याच विस्तारानं आणि यथार्थतेनं दिलेली आहे. त्यांना विचारा. आणि तत्वदर्शी संतांची ही ओळख सांगितली आहे की तत्वदर्शी संत सांगतील तो कसा असेल, तो जो संसार रूपी वृक्षाचे सर्व भाग सांगेल, सवेदविद, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे, अर्थात तो तत्वदर्शी संत आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला
सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.